यानंतर बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पावसाची। सातारा जिल्ह्यातही पावसाने चांगलाच चोप दिलेला आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे कोयनेच्या पातळीमध्ये 6 टीएमसीची भर पडली आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये झालेलं पावसाचं आगमन हे वेगाने कोयनेच्या पात्रामध्ये पाणी जमा होतंय आणि त्यामुळे सगळ्यांसाठी हा सुखद अनुभव असणार आहे। कोयनेची पातळी वेगाने वाढते तर पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं देखील साताऱ्याकडे आता वळू लागली आहे। ठोसेघर कास पठार पर्यटकांनी फुलून गेलाय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल तपासे आता आपल्याबरोबर आहेत। राहुल, कशी परिस्थिती आहे सध्या साताऱ्यामध्ये आणि ठोसेघर कास पठार या ठिकाणी पर्यटकांची गर्दी देखील पाहायला मिळते असं कळतंय? संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कोसळत असताना आता सातारा जिल्ह्यातही पावसाची चांगली हजेरी पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यात गेले 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। असं असताना सध्या कोयना परिसरात त्याचबरोबर महाबळेश्वर परिसरात जो काही पाऊस झाला तो उच्चांकीच पाऊस म्हणावा लागणार आहे। महाबळेश्वरमध्ये जवळपास 200 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर कोयनेमध्ये 350 मिलीमीटर इतका पाऊस या 24 तासामध्ये झालेला आहे। ही सगळी परिस्थिती असताना आता संपूर्ण निसर्ग हा सैराट झालेला दिसतोय। आपल्या ज्या पाठीमागे चित्र आहे ते पाटण खोऱ्यातले एका ठिकाणचं आहे। अशा पद्धतीनं सर्वत्र धबधबे कोसळू लागलेले आहेत। या सर्व पावसामुळे सध्या जवळपास 24 तासामध्ये 6 फुटानं कोयना धरणामध्ये वाढ झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। 6 फुटाने नव्हे तर 6 टीएमसीने पाणीसाठा वाढल्याचं दिसून आलेलं आहे। मात्र हाच जो पाणीसाठा आहे तो महाराष्ट्रासाठीच उपयुक्त ठरेल असं एकंदरीत सांगितलं जाते। मात्र हा जर पाऊस थांबला तर निश्चितच सर्वांना धोकादायक आहे, आमच्या या सातारकरांसाठी धोकादायक आहे। मात्र गेल्या 3 दिवसापासून पावसानं उडीत दिलेलं नाही, तुरळक कुठेतरी अशी विश्रांती दिली जाते। मात्र हा असाच पद्धतीनं पाऊस कोसळत राहावा अशी सर्वांची इच्छा आहे। राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।